डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी होते। भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कासाठीच लढले नाही, तर पक्षपात आणि जाती व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते। बाबासाहेब यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते। जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम केले। आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते। त्यामुळे आंबेडकर जयंतीचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे। आजचा लेख याच विषयावर आहे। भीमराव आंबेडकर यांची जयंती का साजरी केली जाते आणि त्यांचं महत्त्व काय, हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली। जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते। तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली। भारतात 14 एप्रिलला दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते। जयंतीचे महत्त्व: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या समान हक्कासाठी संघर्ष करत लढा उभारला। याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी दूर ठेवून सर्व नागरिकांना समान अधिकार दिले। आंबेडकर राज्यसभेत 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते। डॉक्टर बाबासाहेब यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले। 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब 1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात BA पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स प्रवेश घेतला आणि 1927 मध्ये अर्थशास्त्रात PhD केली। 1916 मध्ये त्यांनी ग्रेज इन येथे बार कोर्ससाठी प्रवेश घेतला। यासोबतच त्यांनी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात आणखी एक डायरेक्टर पदवी पूर्ण केली। डॉक्टर बाबासाहेब 64 विषयात मास्टर होते आणि त्यांना 11 भाषा लिहिता वाचता येत व बोलता येत होत्या। ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि दलित नेते होते। भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेशात। हे गाव आता अधिकृतपणे डॉक्टर बाबासाहेब नगर म्हणून ओळखले जाते। तेथील लष्करी छावणीत झाला। सुभेदार पदावर असलेले सैन्य अधिकारी रामजी मालोजी सपकाळ आणि भीमाबाई सपकाळ यांचे 14वे आणि शेवटचे अपत्य होते। त्यांचे कुटुंब आधुनिक महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात अंबाडवे या गावातील मराठी पार्श्वभूमीचे होते। आंबेडकरांचा जन्म एका महार दलित जातीत झाला होता। त्यावेळी त्यांना अस्पृश्य मानले जात होते। त्यांच्यासोबत सामाजिक आर्थिक भेदभाव केला जात होता। आंबेडकरांच्या पूर्वजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दीर्घकाळ काम केले होते आणि त्यांच्या वडिलांनी महू छावणी येथे ब्रिटिश भारतीय सैन्यात सेवा केली होती। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।